अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी चहापान, त्यानंतर सरकारची पत्रकार परिषद होणार. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला दिनी महिलांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन. महिलांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आंदोलन. परभणीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा. ठाकरेंच्या सेनेचे सगळे नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाची रणनीती ठरवली जाणार. संजय दिना पाटील यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड दौरा. रायगड जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला पूजन समारंभाला उपस्थित राहणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणाची आता एकत्रित सुनावणी होणार. 12 मार्चला हत्या प्रकरणाची केज सत्र न्यायालयात सुनावणी. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यावर पहिलीच सुनावणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फाशीच्या शिक्षेपर्यंत नक्कीच जातील. मुख्यमंत्री फडणवीसांनी लावलेली चौकशी यंत्रणा योग्य काम करतेय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेला सोडवण्याचे केज कोर्टाचे आदेश. संतोष देशमुखांची टीप दिल्याप्रकरणी सिद्धार्थ सोनवणे ताब्यात होता. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडला वाचवायचं होतं, त्यामुळे वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. अंजली दमानियांचा आरोप. सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. दमानियांचा सरकारला इशारा. आरोपी कोणीही असला तरी त्याला शिक्षा ही सरकारची भूमिका. दोषारोप पत्रानुसार ट्रायल होईल आणि शिक्षा होईल. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अमित शहांची भेट घेणार. अमित शहांनी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. देशमुख हत्येचा पोलिसांनी जो काही तपास केला त्यामध्ये अनेक पुरावे हाती लागलेले असणार, त्यामुळेच त्यांनी आरोप ठेवलेले आहेत. छगन भुजबळ यांची देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपपत्रावर प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्राबाबत काहीही माहीत नाही. जेव्हा माहिती होईल तेव्हा बोलू. मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. ही सगळी माहिती गृह खात्याकडे असते असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय. पुणे सांस्कृतिक धोरण समितीमध्ये राहुल सोलापूरकरांचा सल्लागार म्हणून नाव. जितेंद्र आव्हाडांची एक्सपोस्ट करत माहिती. सोलापूरकरांच्या समितीतल्या समावेशानं नव्या वादाची शक्यता. पुण्याच्या सांस्कृतिक धोरणासंबंधी तज्ज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकरांची निवड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांची क्रूर थट्टा. सुषमा अंधार यांची एक्सपोस्ट करत टीका. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी जामीन. जालन्यात प्रशांत कोरटकरांविरोधात गुन्हा दाखल. सामाजिक आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करून द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. प्रशांत कोरटकर यांनीच फोन केला होता हे पोलिसांच्या तपासामुळे सिद्ध झालंय. पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर इतिहासकार इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. कधीच कोणाला धमकीचा फोन केला नाही असं इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल याचिकांची सुनावणी पूर्ण. पुढची सुनावणी 5 मार्च रोजी होणार. सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश. ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घेण्याचे आदेश. पुढची सुनावणी मेमध्ये होणार. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी वाटपासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती. फलटणचं पाणी कमी न करता माळशिरस तालुक्याला इतर योजनांमधून पाणी देण्याचा निर्णय. पुण्यामध्ये पाणी कपात होणार नाही. फलटण तालुक्याचंही पाणी कमी होणार नाही. तसंच माळशिरस तालुक्याला 12 महिने पाणी देण्याचा पुण्यातील बैठकीत निर्णय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती.
रत्नागिरीच्या राजापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवीन शाखेचं उद्घाटन। यावेळी विनायक राऊत यांची उपस्थिती। राजापूरमधील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी विनायक राऊतांकडून राजन साळवींवर टीका। राजापूरची वाळवी राजन साळवी विनायक राऊतांचा हल्लाबोल, तर रामदास कदमांचा रामागडी तर नितेश राणेंचा टिंगू बहादर असा उल्लेख केला। दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे सोनिया गांधी चरणी लीन होतात। बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून त्यांना लाज वाटायला पाहिजे। रामदास कदम यांचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर। दिल्लीच्या मोगलाईसोबत हातमिळवणी केल्याचा राऊतांनी आरोप केला होता। जयंत पाटील यांनी सगळ्यांना डोळे मारणं बंद करावं, त्यांनी एकालाच डोळा मारावा। आम्हाला डोळा मारणार असतील तर त्यांचं स्वागत करू, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची टिप्पणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरांकडे जातीचा खोटा दाखला, आमदारकी रद्द होईल अशी त्यांना भीती असल्यानं ते ईव्हीएमचं कारण पुढे करतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची जानकरांवर टीका। बहुमत मिळाल्यानंतर सरकारनं शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका बदलली, त्यामुळे 12 जिल्ह्यातील 10,000 शेतकरी 12 फेब्रुवारीला विधानभवनावर मोर्चा काढणार। आमदार सतेज पाटील यांची माहिती। अपराध सिद्ध झाला तर भर चौकात बलात्कार करणाऱ्यांची मुंडकी छाटली पाहिजेत। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर कालीचरण महाराजांचं वक्तव्य। बलात्कार झाला नव्हता असं सिद्ध झालं तर पुण्याची नाहक बदनामी होणार नाही का? या प्रकरणी पोलिसांनी घाईघाईनं गुन्हा दाखल केला का? राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंचा सवाल। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरच्या कामामुळे ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर फलाट विस्तारीकरणाच्या कामासाठी ब्लॉक। राज्यात वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यातल्या दरांप्रमाणेच नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार, परिवहन विभागाचा खुलासा। HSRP नंबर प्लेटचा 1200 कोटींचा घोटाळा आहे, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। नियमबाह्य नंबर प्लेट करत असल्याचं समोर आल्यास कारवाई करणार, मंत्री उदय सामंत यांचा इशारा। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण, ग्राहकांना काहीसा दिलासा। सोन्याचे दर 87,500 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास। मुंबई ते गोवा रोरो फेरी सेवा लवकरच केवळ 6 तासात पूर्ण करता येणार अंतर। M2M कंपनीचा रोरो सेवेसाठी पुढाकार। मुंबईमध्ये जहाजाच्या दुरुस्तीचं काम सुरू, जहाजाची 60 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता। वाढवण बंदर प्रकरणी तज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश। नॅशनल फ्युचर वर्क्स फोरम अँड कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दिलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू यांचं पुण्यात निधन, त्या 85 वर्षांच्या होत्या। मराठी साहित्यात प्रवास वर्णन हा लेखन प्रकार लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा, त्या दीर्घकाळ लंडनमध्ये वास्तव्याला होत्या। मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस परिषद संपन्न, परिषदेमध्ये 3 नव्या कायद्यांबाबत चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक 2025 स्पर्धेसाठी राज ठाकरे डोंबिवलीतील खोणीमध्ये। राज ठाकरे यांनी लाईट शोसह फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद घेतला। राज यांच्या हस्ते उपांत्य फेरीमध्ये खेळल्या जाणाऱ्या संघाचं नाणेफेक। भंडाऱ्यामध्ये 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर फोडणाऱ्या मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक। भंडारा जिल्ह्यातील बारव्हा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातला हा सगळा प्रकार आहे। आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कूलमधील 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा येथील घटना, पालकांचे शाळा प्रशासनावर गंभीर आरोप। सराईत गुन्हेगारांची नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी धिंड काढली, या आरोपींवरती 10 ते 15 गुन्हे दाखल आहेत। गुप्तधनासाठी खवल्या मांजराचा वापर केला जात असल्याची बाब वर्ध्यात समोर आली आहे। गुप्तधन आणि अंधश्रद्धेपोटी खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी, वनविभागाच्या कारवाईत गजाआड। या प्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता। बिहारच्या बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी मनमाडला बुद्ध अनुयायी आक्रमक, डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं। महाविहार मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यातच शनिवारी अण्णाभाऊ साठे चौकातील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं। दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यानं व्यावसायिकांचं नुकसान झालंय।
लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी, नागरिक त्रस्त, पाणी पिण्याबाबत नागरिकांमध्ये साशंकता. महापालिका प्रशासनानं तात्काळ पावलं उचलण्याची नागरिकांची मागणी. लातूरच्या हनुमंतवाडी मुगाव शिवारात रानडुकरांचा हैदोस. नवीन लागवड केलेली 3 एकर केळीची बाग रानडुकरांकडून उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा. धाराशिवच्या कळंब शहरात किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशननं कृषी महोत्सवाचं आयोजन केलंय. प्रदर्शनामध्ये 100हून अधिक स्टॉल्स आहेत. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कस्तुरी भेंडीला उच्चांकी 21,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकरी जगदीश शिकवण यांचा बाजार समितीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार. यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा मढी ग्रामसभेने केलेला ठराव प्रशासनाकडून रद्द. मात्र मढीचे सरपंच संजय मरकट निर्णयावर ठाम. कोणत्याही मुस्लिम व्यावसायिकाला जागा उपलब्ध करून देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जालना बॉम्बशोधक पथकातील श्वान शेरी सेवानिवृत्त. जिल्ह्यातील हत्या, दरोडे आणि चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये शेरीचा मोठा वाटा आहे. कर्नाटकमध्ये सर्व उत्पादनांवर कन्नड भाषा अनिवार्य. सरकारकडून परिपत्रक जारी. सरकार आणि खासगी दोन्ही विभागात 12 मार्चपासून नियम लागू. नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाणार. कर्नाटकातील कलबुर्गी शहरात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालक आणि वाहनांना पुन्हा काळं फासलं. महाराष्ट्रातील नांदेड आगाराची बस थांबवत कन्नड भाषेमध्ये जय कर्नाटका लिहित निषेध केला. 8 मार्चपासून मणिपूरमध्ये वाहतूक सुरळीत करा. रस्ता अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करा. सुरक्षा दलांना गृहमंत्री अमित शहांच्या सूचना. मणिपूरबाबत शहांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्लांसह लष्कर आणि निमलष्करी दलाचे अधिकारी उपस्थित होते. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी नुकतीच सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मुलगा कोणाकच्या लग्नाचं निमंत्रण दिलं. कोणाकचा रविवारी मुंबईमध्ये विवाह सोहळा. पुरंदरच्या अंजिराची पंतप्रधान मोदींकडून दखल. बारामती लोकसभा मतदारसंघातील अंजिराचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक. सुप्रिया सुळेंनी एक्सपोस्ट करत मोदींचे आभार मानले. दिल्लीमध्ये 15 वर्ष जुन्या गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारचा निर्णय. 31 मार्चपासून नियम लागू होणार. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसाव यांनी हा निर्णय जाहीर केला. उत्तराखंडमधील चमोली इथं हिमस्खलन झाल्यानं 55 लोक अडकले. त्यापैकी आतापर्यंत एकूण 50 लोकांना बाहेर काढण्यात यश. 4घांचा उपचारादरम्यान मृत्यू तर 5 जणांचा अजूनही शोध सुरू आहे. उत्तराखंडच्या तवाघाट लिपुलेख राष्ट्रीय महामार्गाजवळ भूस्खलन. एका कामगाराचा मृत्यू तर 6 जण जखमी. भूस्खलनाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. छत्तीसगडच्या सुकमात एक महिला आणि एक पुरुष अशा 2 नक्षल्यांना कंठस्नान. दोघांचेही मृतदेह सापडले, परंतु त्यांची ओळख पटलेली नाही. मोठ्या नक्षलवादी नेत्याला जिल्हा दलाचे 500 सैनिकांनी 4ही बाजूंनी घेरलंय. चकमक अजूनही सुरू आहे. भोपाळमधील गोविंदपुरा औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्याला आग. आगीच्या ज्वाळा 20 फूट उंचीपर्यंत 5 किलोमीटर अंतरावरून धूर दिसतोय. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नरत. वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातील वादाचा पहिला दुष्परिणाम समोर. अमेरिकेने युक्रेनला दिली जाणारी सगळी मदत तात्काळ थांबवली. अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया इथल्या उपनगरामध्ये विमान कोसळलं. वर्दळीच्या भागात झालेल्या या दुर्घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू. घरांना आग. रुझवेल्ट मॉलजवळ मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट कोसळल्याची फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनची माहिती. एलॉन मस्क 14व्या बाळाचे पिता झाले. त्यांची कंपनी न्यूरालिंकच्या एक्झिक्युटिव्ह शिवॉन जिलिस या मुलाची आई. मुलाचं नाव सेल्डन लायकर्गस. शिवॉन यांनी केली बाळाच्या जन्माची घोषणा. शिवॉन आणि मस्क यांना आधीच 3 मुलं आहेत. 14 फेब्रुवारी 2025ला प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच. चित्रपटानं 400 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला. विकी कौशलच्या छावा चित्रपटानं 15व्या दिवशी 13 कोटी 42 लाखांची कमाई केली. एकूण कमाई 412 कोटी 50 लाख रुपये. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबईतल्या अखेरच्या साखळी सामन्याला आज भारताची गाठ न्यूझीलंडशी. ए ग्रुपमधून नंबर 1 होण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.